नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 23 डिसेंबर 2025 करताचा संपूर्ण राशिकोश. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे मंगळवारचा आहे. विश्वावसु नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरण चालू आहे. शिशिर ऋतू आहे. पौष महिन्याच्या शुक्ल पक्षाची तृतीया आहे. नक्षत्र श्रवण आहे. योग व्याघात आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो गर आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो वनी आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 12:25 ते 1:45 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:01 ते 12:49 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 3:06 ते 4:26 आणि यमगंड काळ सकाळी 9:44 ते 11:05 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम व निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस मकर राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र बुधाबरोबर लाभयोग करेल. आजच्याच दिवशी शुक्र आणि हर्षाचा षडाष्टक योग सुद्धा होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचं राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करूया. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास. मेष राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातील बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. भाग्यातील शुक्र आणि तृतीयातील हर्षद हे परस्पर षडाष्टक योग करणार आहेत. आज तुमचा मूड कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. फिरणं वगैरे जास्त होऊ शकेल. जे तुमचा करिअर आहे त्या संदर्भातले कागदोपत्री व्यवहार आजच्या दिवशी हाती घेऊ शकता. काही अनपेक्षित लाभ सुद्धा मिळू शकतील. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसात आर्थिक व्यवहारावरती बारीक लक्ष ठेवणं गरजेचं राहील. वैवाहिक जोडीदारावर छोट्या मोठ्या कारणामुळे वादविवाद येऊ शकते. त्या संदर्भात काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातील बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. अष्टमातील शुक्र आणि तुमच्याच राशीतील हर्षद हे परस्पर षडाष्टक योग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि भाग्यशाली असणार आहे. आजच्या दिवशी जी कामं हाती घ्याल ते अगदी सहजपणे हातावेगळे करू शका. कामाचा ओरख सुद्धा दांडगार आहे. फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं मार्गी लागू शकतील. वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास अचानकपणे डोकंवर करू शकतील. त्या संदर्भात काळजी घ्या. महत्त्वपूर्ण कुठलेही व्यवहार आजच्या दिवशी करू नका किंवा येणाऱ्या 2 ते 3 दिवसात करू नका. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातील बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. सप्तमातील शुक्र आणि व्ययातील हर्षल हे परस्पर षडाष्टक योग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारच्या नवीन कामाची सुरुवात करू नका. आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात वैवाहिक जोडीदारावर छोट्या मोठ्या कारणामुळे वादविवाद होतील किंवा त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास अचानकपणे डोकंवर करू शकतील. त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातील बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. षष्ठातील शुक्र आणि लाभातील हर्षल हे परस्पर षडाष्टक योग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचा मूड कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूपच चांगल्या प्रकारची दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती सहजपणे हातावेगळी करू शकाल. कामाचा ओरख सुद्धा दांडगार आहे. जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमध्ये नातेसंबंध
सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ शॉर्ट टर्ममध्ये मिळू शकतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात मात्र आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही व्याधी डोकं वर काढू शकतील. जे तुमचं करिअर आहे त्या ठिकाणी सुद्धा थोडंसं जे गुप्तशत्रू आहे त्यापासून लांब राहणं गरजेचं राहील. त्यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातील बुधाबरोबर हा चंद्र लाभ योग करेल. पंचमातील शुक्र आणि दशमातील हर्षल हे परस्पर षडाष्टक योग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात ज्या गर्भवती महिला आहेत सिंह राशीच्या त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले त्रास अचानकपणे डोक्यावर काढू शकतील, त्या संदर्भात काळजी घ्या. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तरी सुद्धा मोठे ट्रेड रिस्क घेऊन करू नका. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्या तृतीयात असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. चतुर्थातील हर्षल आणि चतुर्थातील शुक्र आणि भाग्यातील हर्षल हे परस्पर षडाष्टक योग करणार आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण आणि भाग्यशाली दिवस आहे आजचा. तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल. नवीन कामाची सुरुवात तुम्ही आजच्या दिवशी करू शकता. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरी सुद्धा आजचा दिवस उत्तम राहील. रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तीबरोबर बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार याकरता आजचा दिवस उत्तम राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात घरातील ज्या महिला वर्ग असतील त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं राहील. आजचा दिवस मात्र तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातील शुक्र बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. तृतीयातील शुक्र आणि अष्टमातील हर्षल हे परस्पर षडाष्टक योग करणार आहे. आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. घरातल्या व्यक्तीचे काही आवडत्या गोष्टी तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील. इच्छा आकांक्षा पूर्ती करावी लागेल. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात मात्र आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. फिरणं वगैरे जास्त होईल आणि त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावरती जाणवेल. महत्त्वपूर्ण कामांपासून थोडंसं लांब राहणं गरजेचं राहील. दिवस आजचा मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 3य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतील बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. द्वितीयातील शुक्र आणि सप्तमातील हर्षल हे परस्पर त्रिकोणीय करणार आहे. आजचा दिवस थोडासा घाई गडबडीचा आणि फिरण्याचा वगैरे जाऊ शकेल. ट्रॅव्हलिंग जास्त होईल, त्याचा परिणाम थोडाफार तुमच्या शरीरावरती जाणवू शकेल. मात्र काही तुमची कामं पूर्ण होताना दिसतील. काही चांगले लाभ सुद्धा मिळतील. येणारे 2 ते 3 दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहतील. अचानकपणे खर्च होण्याची शक्यता जास्त प्रमाणात आहे, त्याकडे लक्ष द्या. तुम्हाला लाभ सुद्धा मिळतील, मात्र खर्चाचं प्रमाण थोडंसं जास्त राहील. खर्च किंवा गुंतवणूक याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आर्थिक व्यवहार टाळावे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 2य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. वेळातील बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. तुमच्याच राशीतील शुक्र आणि षष्ठातील हर्षल याबरोबर हा चंद्र षडाष्टक यांच्या दोघांचा षडाष्टक होणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही चांगले लाभ मिळू शकते. गुंतवणुकीच्या संदर्भात थोडा विचार होऊ शकेल. येणारे 2 ते 3 दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहतील. स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या. आरोग्याच्या संदर्भातल्या काही व्याधी अचानकपणे डोकं वर करू शकते. मानसिकतेवर सुद्धा त्याचा परिणाम दिसून येईल.
यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. लाभातील बुधाबरोबर हा चंद्र लाभ योग आहे. वेळातील शुक्राबरोबर पंचमातील हर्षद षडाष्टक योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूपच चांगल्या प्रकारची दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे हातावेगळी करू शकाल. कामाचा उरक सुद्धा दाणकार आहे. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये ज्या गर्भवती महिला आहेत मकर राशीच्या, त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय येणाऱ्या 2 ते 3 दिवसात घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. आजचा दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभराशीच्या वेळस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातील बुधाबरोबर हा चंद्र लाभ योग करेल. लाभातील शुक्र आणि चतुर्थातील हर्षल हे परस्पर षडाष्टक योग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. थोडासा धावपळीचा राहील, धकाधकीचा राहील. जे तुमचं करिअर किंवा कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातले काही महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. त्यामुळे थोडंसं दमछाक जास्त झाल्यासारखी जाणवेल. आरोग्याकडे लक्ष द्या. येणाऱ्या 2 ते 3 दिवसांमध्ये आर्थिक व्यवहारांवर बारीक लक्ष ठेवणं गरजेचं राहील. जे तुमचे मोठी भावंड असतील त्यांच्यावर सुद्धा छोट्या मोठ्या कारणामुळे मतभेद, मतवैचित्र अशा प्रकारचे काही अनुभव तुम्हाला मिळू शकतील. त्या संदर्भात काळजी घ्या. दिवसाचा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या लाभसा चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातील बुधाबरोबर हा चंद्र लाभ करणार आहे आणि दशमातील शुक्र आणि तृतीयातील हर्षल हे परस्पर षडाष्टक योग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. अडकलेली कामं तुमची मार्गी लागू शकतील. काही चणूकदार संकल्पना सुद्धा तुमच्या मनात येऊ शकतील की ज्या भविष्यात जाऊन लाभदायी होतील. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. जे तुमचं करिअर आहे त्या संदर्भातले कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय छोटे किंवा मोठे अजिबात घेऊ नका. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 23 डिसेंबर 2025 कर्कट संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.